नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधाम सुरू झालेली आहे। काल उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता। जे 14 उमेदवारी अर्ज दाखल झालेले होते त्यापैकी 12 राहिले होते आणि 12 पैकी आता 5 उमेदवारी अर्ज राहिलेले आहेत, म्हणजे 7 उमेदवारी अर्ज मागे घेतले गेलेले आहेत। आता हे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर जे राहिलेले जे 3 उमेदवार म्हणजे प्रमुख 2 उमेदवारांमध्ये लढत आहे आणि 2 उमेदवारांमध्ये जरी लढत असली तरी 3 उमेदवार जे राहिलेले आहेत तर ह्या 3 उमेदवारांचा खरा फटका कोणाला बसतोय, म्हणजे कोण निवडून येईल, कोणाचा पराभव जाईल। प्रदीप गारटकर हे जिंकून येतील का, त्याच्या मागची काय कारण आहेत, गेल्या वेळेस किती मतदान पडलं होतं, किती मतात त्यांचा पराभव झाला होता, याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल गेल्या वेळेस काय घडलं होतं आणि यंदा काय घडतंय, आणि हे तिघजण एकत्र येऊन सुद्धा गारटकरांचा विजय होईल का, याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती, आणि चला चर्चेला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्याच्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जोरदार असं वातावरण तयार झालेलं आहे। काही ठिकाणी दमदाट्या देऊन माघार घ्यायला लावली, तर काही ठिकाणी उमेदवारांचे अर्ज बाद करून त्यांना माघार घ्यायला लावली। इंदापूर शहरामधली देखील तशीच परिस्थिती झालेली। इंदापूर तालुका हा महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी ठरलेला आहे। मग तो हर्षवर्धन पाटील यांच्या रूपाने असो किंवा शंकरराव बाजीराव पाटील यांच्या रूपाने असो किंवा दत्ता मामा भरणे यांच्या रूपाने असो किंवा दस्तूर खुर्द देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या रूपानं किंवा अजित पवार यांच्या रूपानं, म्हणजे देशामध्ये नाव शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, त्याचबरोबर त्यानंतरच्या कार्यकाळामध्ये हर्षवर्धन पाटील यांचं देखील नाव, म्हणजे शरद पवारांच्या मतदारसंघातून निवडून येणारा आमदार आणि त्या आमदाराला पाडणारा आमदार म्हणजे दत्ता मामा भरणे, अशी क्रमपात्र नावं घेतली जात होती। तर त्याच बारामती लोकसभा मतदारसंघामधली ही इंदापूर नगरपालिकेची निवडणूक आहे मित्रांनो। 2018 साली ही निवडणूक झाली होती। 2018 साली प्रदीप दादा गारटकर यांची पत्नी अनुराधा गारटकर आणि अंकिता शहा अशी सरळ सरळ लढत झाली होती। या निवडणुकीमध्ये मात्र प्रदीप गारटकर यांचा 1,500 ते 2,000 मताच्या फरकाने पराभव झाला होता। त्याला कारण ही तशीच गेल्या वेळेस ठरली होती। गेल्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचेच बंडखोर उमेदवार लहू कदम, म्हणजे जे इंदापूर मधलं प्रसिद्ध डॉक्टर आहे, ज्यांची फी ग्रामीण भागाच्या मानाने सर्वाधिक आहे, म्हणजे 800 रुपये फी घेतात ते तपासणी करण्यासाठी, आणि ते निवडणुकीला उभे राहिले होते। म्हणजे सर्वसामान्य लोकांचं असं म्हणणं आणलं की बाबा आमच्या ग्रामीण भागाला 200 ते 300 रुपये हजेरी माणसाला मिळते, म्हणजे बाईला कामाला जायला, गाड्याला 500 रुपये हजेरी मिळते, आणि अशा ठिकाणी जर आम्हाला 800 रुपये फी जर लहान मूल तपासायला जात असेल तर हे लय मोठं कांड आहे। तर ते डॉक्टर सुद्धा त्यांची पत्नी उभा राहिली होती, ते स्वतः नगरसेवकासाठी उभे होते, आणि त्यांनी आश्चर्यजन्य परिस्थितीमध्ये 2,000च्या वरती मतं घेतली। त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षातनं सुद्धा बंडखोरी झाली होती, आणि प्राध्यापक कृष्णा ताटे यांच्या पत्नी सुद्धा उभ्या राहिल्या होत्या, त्यांना जवळपास 1100 मतं त्या कार्यकाळामध्ये मिळाली होती, आणि याचाच फटका काहीसा प्रदीप गारटकर यांना पडला असं बोललं जात होतं। परंतु यावेळची परिस्थिती वेगळी झालेली आहे मित्रांनो। आता प्रदीप गारटकर हे सत्ताधारी पक्षाचेच पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत। सत्ताधारी पक्षाचे विद्यमान आमदार दत्ता मामा भरणे इंदापूर तालुक्याचे आमदार आहेत, आणि ते महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत ते, आणि त्यांच्या तालुक्यातली नगरपालिकेची निवडणूक आहे। ही निवडणूक जिंकणं हे त्यांना जिकरीचं होतंय की काय, म्हणजे या निवडणुकीवरती त्यांचं विधानसभेचं भवितव्य सुद्धा अवलंबून असणार आहे। ही निवडणूक जिंकणं हे त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे। महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्याच्या
गावातली म्हणजे तालुक्याची नगरपालिका जर पराभव झाला नगरपालिकेमध्ये तर त्याची बातमी ही महाराष्ट्रामध्ये हेडलाईन होऊ शकते. याच्यासाठी दत्ता मामा भरणे यांनी सुद्धा फार मोठी अशी ताकद लावलेली आहे. आता या ठिकाणी तिकीट वाटपामध्ये सुद्धा घोळ झाला होता, म्हणजे घोळ चाललेला होता की पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष याच पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप दादा गारटकर यांनी तिकिटाची मागणी केलेली होती. परंतु दत्ता मामा भरणे यांनी गेल्या वेळेस जे नगराध्यक्ष होते भरत शहा यांची पत्नी, म्हणजे आता भरत शहा सर्वसाधारण पुरुष ही जागा असल्यामुळं त्या भरत शहा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. आता त्यानंतर प्रदीप गारटकर काहीसे नाराज झाले आणि त्यांनी मात्र आपली वेगळी चूल मांडली. कृष्णा भीमा विकास आघाडीची स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी आपली स्वतःची उमेदवारी दाखल केली. प्रदीप गारटकर यांनी या अगोदर 3 विधानसभेच्या निवडणुका लढवलेल्या आहेत. त्याचबरोबर 1992ला ते इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले होते. ते सलग 3 टर्म त्यांच्या ताब्यामध्ये नगरपालिकेची सत्ता राहिली होती. त्यांना मानणारा इंदापूर शहरामध्ये बऱ्यापैकी गट आहे. तर त्यांच्या सोबतीला आता हर्षवर्धन पाटील, एकेकाळी जे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील हे सध्या त्यांच्या सोबत आहेत. त्याचबरोबर 2024ची विधानसभेची जी निवडणूक लढवली ते प्रवीण माने हे सुद्धा प्रदीप गारटकर यांच्या पाठीशी आहेत. म्हणजे एकंदरीत या दोघांची ताकद सुद्धा म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांची सुद्धा ताकद प्रदीप गारटकर यांना आता मिळालेली आहे. प्रदीप गारटकर यांना शहरामध्ये मानणारा अधिक वर्ग आहे आणि या दोघांची साथ मिळालेली प्रदीप गारटकर यांचं सुद्धा पारडं काहीसं जड झाल्याचं आपल्याला दिसतंय. आता ह्याच्यामध्ये असं झालेलं आहे की प्रदीप गारटकर यांनी जो पॅनल पूर्ण बनवला, इंदापूर नगरपालिकेला जवळपास 17,000च्या वरती मतदार आहेत आणि 10 वार्ड आहेत. 10 वार्डामध्ये प्रत्येकी 2 नगरसेवक असे 20 नगरसेवक आहेत. तर प्रदीप गारटकर यांनी यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला देखील जागा सोडली. त्यामध्ये महादेव जानकर यांचे 6 नंबर वार्डामध्ये सुद्धा उमेदवार आहेत. ते पक्षाच्या अधिकृत चिन्हावरती रासपच्या उभे आहेत. म्हणजे इतर छोट्या छोट्या पक्षांची सुद्धा त्यांनी साथ घेतलेली आहे. जसं की आता बघा या निवडणुकीला 12 उमेदवारी अर्ज दाखल होते. त्यापैकी 7 उमेदवारी अर्ज माघारी घेतले गेले आणि 5 उमेदवारी अर्ज आता सध्या राहिलेले आहेत. या 5 मध्ये एक आहे तो अपक्ष म्हणजे भीमशक्ती पक्षाचे इंदापूर तालुक्याचे जे अध्यक्ष होते युवराज मामा पोळ, त्यांच्या चिरंजीवानी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर वंचित पक्षाकडनं म्हणजे वंचित बहुजन आघाडी जी आहे या आघाडीकडून वाघमारे म्हणून वंचित पक्षाचे सुद्धा उमेदवार या नगरपालिकेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. तर दत्ता मामा भरणे यांच्याकडून भरत शहा यांची उमेदवारी आहे. तर कृष्णा भीमा विकास आघाडीतून खुद्द प्रदीप गारटकर हे उभा राहिलेले आहेत. तर 5वा उमेदवार हा कधी काळी हर्षवर्धन पाटील हे ज्या काँग्रेसमध्ये काम करत होते त्या काँग्रेस पक्षानं देखील या नगरपालिकेमध्ये आपलं नशीब आजमायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांचा सुद्धा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ की मूळ 2 पक्ष आणि मूळ 2 उमेदवार आणि इतर 3 उमेदवार हे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता हे जे 3 उमेदवार आहेत, एक वंचितचा, एक अपक्ष आणि एक काँग्रेस पक्षाचा, या 3 पक्षाची लोक म्हणजे अपक्ष आणि वंचित आणि काँग्रेस हे 3 उमेदवार नेमकी कुणाची मतं खातायत याच्यावरती ह्या दोन्ही उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे. म्हणजे जर या दोन्ही उमेदवार, आता काँग्रेस पक्षाचा हा मुस्लिम समाजाचा उमेदवार आहे आणि मुस्लिम समाजाचं देखील इंदापूर शहरामध्ये बऱ्यापैकी मतदान आहे. हे मतदान नेहमी दत्ता मामा भरणे यांच्या पाठीशी जात असतं. तसंच वंचितची जी मतं आहेत ही सुद्धा बऱ्यापैकी विधानसभेला भरणे मामा यांच्या पाठीशी जातात आणि युवराज मामा पोळ यांचे चिरंजीव जे उभा राहिलेले आहेत हे मात्र प्रत्येक निवडणुकीमध्ये ते उभे ठाकलेले असतात.
तर ह्या लोकांना कुणाची मतं नेमकी पडतायत, प्रदीप गारटकरच्या बाजूची जात आहेत का भरत शहा यांच्या बाजूची जात आहेत, याच्यावरती या दोघांचं सुद्धा काहीच निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे. तर सध्या असंच आपल्याला म्हणता येईल मित्रांनो की हे निवडणूक काटेकी टक्कर आहे आणि हे निवडणूक सध्या साधी सोपी कुठल्याच पक्षाला राहिलेली नाही, हे पण तितकंच खरं आहे मित्रांनो. आता यामध्ये कोण निवडून येईल येणारा काळच सांगेल, परंतु सध्या तरी दोन्ही उमेदवार हे घर टू घर प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम करताना आपल्याला दिसत आहेत. आणि याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, कारण की विधानसभेचं उद्याचं भवितव्य सुद्धा त्यांचं त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि दत्तामामा भरणे यांचं देखील विधानसभेचं भवितव्य या निवडणुकीवरती अवलंबून आहे. ही मिनी आमदारकी असं समजलं जातं. जिल्हा परिषद, जिल्हा पंचायत समित्या आणि महानगरपालिका, नगरपालिका ह्या म्हणजे मिनी आमदारकीचं निवडणूक असल्यासारखी असते, कार्यकर्त्यांची निवडणूक असते. कार्यकर्ता जर जपला तरच नेता जपला जातो, असंच काहीच चित्र सध्या तरी दिसतं. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेतचं, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.